आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। सरकारचं सांगायचं म्हटलं तर इथं स्थानिक लोक किंवा नेते मंडळी इथे जो सरकारच्या माध्यमातून गव्हर्नमेंट सेंट्रलवरचं काम चालू आहे, कोणाचंच लक्ष नाही. कोणाचं लक्ष जो होतो तो आपलं काम करून निघून जातो. कसं चाललंय, काय चाललंय, पुढे आता केलेल्या कामाचा परिणाम पुढे कसा होईल याचा देखील अंदाज कोण कुणाला घेत नाही. आणि आयत्या वेळेस मात्र म्हणजे गालन झाली की सरकारच्या नावावर आयत्या वेळी फक्त बोंब मारत सुटतात. आपल्याला काय वाटतं नाही साधारण 5 वर्षात त्याचा कार्यक्रम होऊन जाईल. 5 वर्ष हा बस जास्तीत जास्त काय बोलू त्याने बॉम्बलायचं आपण फक्त तुम्ही काय सांगाल? नाही बॉम्बलायचं फक्त बाकी आहे घडल्यानंतर बॉम्बलायचं बाकी काय नसतो. पूल उभारायच्या आधी गणेश उत्सव जवळ येते त्यावेळी नेते मंडळी किंवा मंत्री मंडळी या ठिकाणी येऊन पाहणी करायची. त्यावेळी तुम्ही काय चित्र हे फक्त दाखवण्यासाठी असतं, प्रॅक्टिकल मध्ये काय नसतो. आम्ही जसं तुम्ही इथं आलात माझी स्टेटमेंट घेतली तसं ते आता स्टेटमेंट जातं निघून जातं. मागे काय चाललंय काही परिणाम होत नाही. निधी मंजूर झाले, एवढा पैसा लावलाय, एवढ्या कोटी कुणाला पडलंय कुणाला पडलंय पैसा कोणाचा असतो? हा आपल्या सामान्य जनतेचा असतो. पण तेवढं काय एवढी अजून तरी जनता सुज्ञान झालेली नाहीये. जेव्हा एखादा मोठा प्रसंग घडतो तेव्हा फक्त बॉम्बा मारतात 2 मिनिटं, अगर मेणबत्त्या घालतात निघून जातात. ह्याच्या पलीकडे जनतेच्या हातात काहीच नसतं. काय सांगाल भाजपा सरकार? भाजपा सरकारचं म्हटलं तर काय सरकार त्यांची पॉवर आहे ते उद्या मला पण घेतील विकत. बाकी काय बोलू शकत नाही. धन्यवाद. सरकारने हा केलेला काम आहे त्याच्यावर लक्ष द्यावं, कारण हा पुढचं भविष्य धोक्यात आहे एकदम. इथल्या राहणाऱ्या नागरिकांचा, इथनं धंदा करणाऱ्या लोकांचा, गाड्या बिड्यांचं नुकसान होऊ शकतो, मोठा धोका टळू शकतो. त्याने सरकारने पूल तुटण्याच्या आधीच सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावा हीच माझी विनंती आहे. विनंतीने कधी सरकार जागी झाली आहे का? बीजेपी सरकार, भाजपा केंद्रात त्यांची सरकार आहे आणि मुंबई महामार्ग म्हटल्यावरती नितीन गडकरी साहेबांना काय सांगाल? नितीन गडकरी साहेबांना सांगेल की भले नाका छोटा तर तुम्ही छोट्या मोठ्या म्हणजे हा ब्रिज एकदम मोठा आहे, इथं मोठ्या मोठ्या गाड्या टनाच्या जातात, त्याच्याकडे तुम्ही त्वरित लक्ष द्या या पुलाकडं आणि हा पूल जरा नवीन बांधा किंवा दुरुस्तीकरण करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड आणि चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थातच मंडळी मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाच्या खाली लोणेरे परिसर. मात्र आता गेल्या काही महिन्यांपूर्वी हा पूल उभारण्यात आलेला आहे. मात्र आता या पुलाचं काम बघितल्यानंतर नेमकी काय बोलावं असा माझ्या मनात तरी प्रश्न निर्माण झालेला. म्हणजे बघायला गेल्यानंतर तडे पडलेले दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलेच आहेत. मात्र झाडे एका बाजूला उगवत आहेत. मग हा पूल कितपत चांगल्या दर्जाचा उभारण्यात आला? अहो मंडळी, जनतेचा पैसा वसूल करून सरकार या ठिकाणी नवीन पुलं उभारत असतात, नवीन ब्रिज उभारत असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे का उभारतात पूल हा सवाल निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात. मात्र मुंबई गोवा महामार्ग म्हटल्यावरती कोकणाकडे जाणारा हा मार्ग कशा पद्धतीत उभारायला पाहिजे होता. जनतेच्या खिशावरती कातर आणि तुम्ही बोलता की आम्ही चांगल्या दर्जाचे पूल उभारू. अहो नितीन गडकरी साहेब, एकदा येऊन तुम्ही पाहणी दौरे करा मुंबई गोवा महामार्गावरती, तेव्हा तुम्हाला कळेल की किती निकृष्ट दर्जाचे काम ह्या ठिकाणी केलं जातंय. अहो येत्या पावसाळ्यामध्ये ह्याच लोणेरे परिसरामध्ये जर हा पूल कोसळला आणि जीवितहानी झाली त्यावेळी तुमच्याकडे काय उत्तर असेल? तुम्ही एकच बोलणार उत्तर, म्हणजे तुम्ही एकच उत्तर देणार की आम्ही ठेकेदारावर कारवाई करू, त्याला शिक्षा देऊ. कारवाई कधीच होत नाही. बघायला गेल्यानंतर तुम्ही एकच करणार कार्य एवढंच असेल तुमच्याकडनं, सरकारकडनं, की जे मृत्यू कुटुंबियांच्या घरी 5 लाखाची मदत करणार एवढं नक्की. पण 5 लाखामध्ये जीव येणार का? मी वारंवार हा प्रश्न मांडत असतो जनतेच्या समोर, कारण रस्त्याचा मुद्दा म्हटल्यावरती, प्रश्न म्हटल्यावरती हा मुद्दा मी मांडत आलेलो आहे. 5 लाखांनी जीव येणार नाही, मात्र जनतेचं तोंड कुठे ना कुठेतरी दाबलं जाईल एवढं नक्की. आणि जनता देखील बोलायला का घाबरते मला माहित नाहीये, कारण कोणाला हिंमत होत नाहीये बोलण्यासाठी, का मला माहित नाहीये. मात्र मी बोलत राहणार, पुढे देखील बोलत राहणार, कारण जिथे चुकतंय ते बोलून दाखवण्याचं एक काम माझ्याकडे आहे. कारण तुम्ही जे काम केलेलं आहे तुमच्या ठेकेदारांनी, त्या ठेकेदाराला तुम्ही काम सोपवलेलं आहे, ते तुम्ही एकदा येऊन बघा नितीन गडकरी साहेब, तेव्हा कळेल की तडे पडलेला हा पूल इतक्या तडे कसे पडले, एकी बाजूला झाडे कशी उगवली. मी मुंबई गोवा महामार्गाचं काम बोलेल की कशा पद्धतीत हा पूल किंवा रस्ता उभारलेला आहे. अगदी वर खाली जम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बघायला भेटतोय. अशा पद्धतीत इंजिनियर असतात का?
मंडळी, मी अजून काही बोलणार नाही. मी इथेच थांबतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज केंडेकर, माझे महाड, रायगड.